नमस्ते. आज आपण बघणार आहे 12वी सायन्सचा फिजिक्समधला रोटेशनल डायनॅमिक्स आणि रोटेशनल डायनॅमिक्समधला लेक्चर नंबर 4th दॅट इज प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. काय बघायचं? प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. पण लक्षात ठेवा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं ना शेवटपर्यंत. नवीन नवीन व्हिडिओ ऐकायला मिळतात. चला बघूया. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम महत्वाचा थेरम आहे आणि अतिशय इझी थेरम आहे. फक्त समजून घ्या. पहा इकडं, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि हा झेड ॲक्सिस आहे. तिन्ही ॲक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. आणि ही बॉडी आहे. आणि ही कसली बॉडी आहे? लॅमिनर बॉडी, प्लेन बॉडी. बघा, हा एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, दोन्ही ॲक्सिस प्लेनमध्ये आहेत आणि तिसऱ्या ॲक्सिस प्लेनला परपेंडिक्युलर आहे. बघा, कन्सिडर अ लॅमिनर बॉडी. OX and O are two axes in plane lamina and OZ is perpendicular to the plane lamina. आणि झेड ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय? IZ. एक्स ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय? IX. आणि वाय ॲक्सिसवरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय? IY. म्हणजे IZ इज इक्वल टू IX प्लस IY. हे त्याचं काय प्रिन्सिपल. कसं सांगितलं बघा. IZ म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. कुणाचा? लॅमिनर बॉडीचा. कुठं? परपेंडिक्युलर ॲक्सिस. IZ म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट परपेंडिक्युलर ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस इन प्लेन लॅमिना. आधी समजून घ्यायचं. IZ म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स झेड ॲक्सिस. IX म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस. IY म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस. एक्स आणि वाय ॲक्सिस कुठं आहे? प्लेनमध्ये आहेत आणि झेड ॲक्सिस प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि तिन्ही ॲक्सिस एकाच पॉइंट मधनं जातात. कळलं? सो व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट परपेंडिक्युलर ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस इन प्लेन लॅमिना. नक्की कळालं? काय सांगितलं? मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा? प्लेन बॉडीचा. कुठं? परपेंडिक्युलर ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट परपेंडिक्युलर ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ. ही काय सम आहे? कुणाची सम आहे? मोमेंट ऑफ इनर्शियाची. कुठले मोमेंट ऑफ इनर्शिया? एक्स आणि वाय ॲक्सिसवरचे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट परपेंडिक्युलर ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस इन प्लेन लॅमिना. आता माहिती कशी सांगणार? प्रूफ बघा. कन्सिडर OX and OY are two axes in plane lamina. OZ is perpendicular to the plane lamina passing through O and these three axes passing they are mutually perpendicular to each other. माहिती लक्षात आली? आता काय करायचं? एक्स ॲक्सिसवरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, वाय ॲक्सिसवरचा काढायचा आणि झेड ॲक्सिसवरचा काढायचा. नाव मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस इज IX इज इक्वल टू. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय होता बघा? समेशन ऑफ MI/RI स्क्वेअर I चेंजेस फ्रॉम 1 to n. समेशन ऐवजी काय वापरायचं? इंटिग्रेशन. मास ऐवजी काय वापरायचं? DM. मास ऐवजी काय? कारण बघा, DM इज द मास आणि हा पॉइंट कुठं आहे बघा? PXYB एनी पॉइंट. इथं तुमचं मास आहे आणि हा आणि इथं बघा पॉइंट.
आता हे एक्स वाय हे काय तुमचा कोऑर्डिनेट, हा एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट, म्हणजे हे एक्स डिस्टन्स झालं, वाय ऍक्सिस वरचं डिस्टन्स वाय झालं, हे जोडलं याला काय म्हणायचं ओपी, हिथं काय तुमचा परपेंडिक्युलर, हे एक्स म्हणजे हे एक्स डिस्टन्स झाला, आणि हा वाय म्हणजे हा पण काय झाला वाय झाला. नक्की कळालं? आणि हे तुमची बॉडी झाली. आता बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिसला काय म्हणतोय आय एक्स, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस त्याला काय म्हणायचं आय वाय इज इक्वल टू, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस इज आय झेड इज इक्वल टू. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला बघा काय आहे, समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर. समेशन म्हणजे काय इंटिग्रेशन, म्हणून इथं इंटिग्रेशन इंटिग्रेशन इंटिग्रेशन. एम आय म्हणजे काय मास, मग मास इथं कन्सिडर काय केलंय डीएम इज द मास विच इज सिच्युएटेड ॲट पॉइंट पी, म्हणजे डीएम 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 लक्षात आलं. आता आर आय स्क्वेअर म्हणजे नेमकं काय, आर आय स्क्वेअर म्हणजे ऍक्सिस आणि मास मधलं डिस्टन्स. आता बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस, ऍक्सिस कुठं इथं, मास कुठं इथं, ह्या दोघातला डिस्टन्स किती आहे वाय, त्याचा स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर डीएम. आता बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस म्हणजे वाय ऍक्सिस कुठं आहे इथं, मास कुठं आहे इथं, त्याच्यातला स्क्वेअर आहे म्हणजे एक्स स्क्वेअर, राईट. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस, झेड ऍक्सिस म्हणजे ऍक्सिस कुठं आहे इथं, मास कुठं आहे इथं, ह्या दोघातला डिस्टन्सचा स्क्वेअर ओपी स्क्वेअर. क्लिअर कळालं काय केलं, पुन्हा एकदा बघा पहिल्यापासून, किंवा नाव काय घ्यायचं आय झेड इज इक्वल टू, आय झेड म्हणजे काय इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर डीएम. पण बाय पायथागोरस थेरम व्हॉट इज ओपी स्क्वेअर, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, इथं राईट अँगल ट्रँगल आहे, आणि हा ओपी म्हणजे हायपोटिनियस आहे, ओपी स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू डीएम. आता हा सेपरेट केला, इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम, आणि इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम म्हणजे आय एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम म्हणजे आय वाय, आणि आय झेड एका इथं लिहिला. झालं प्रूफ. पुन्हा पहिल्यापासून नीट बघा काय केलं ते. पहिलं काय, कन्सिडर अ प्लेन बॉडी, बॉडी कशी काढता ते नीट बघा पुन्हा एकदा, म्हणजे तुम्हाला क्लिअर कळेल. इथं काय करायचं झेड ऍक्सिस काढायचा, इथं काय करायचं एक्स ऍक्सिस आहे, हा झेड ऍक्सिस आहे, आणि हा तुमचा वाय ऍक्सिस आहे, राईट. आता इथून काय करायचं पॅरलल काढायचा, याला पॅरलल इकडे काढायचा, आणि याला पॅरलल इथे काढायचा, आणि हा पॉइंट काय आहे पी एक्स वाय, आणि इथं तुमचं काय मास डीएम आहे, राईट. हा ओ आहे. आता बघा, हे एक्स वाय आहे म्हणजे एक्स ऍक्सिस वरचं डिस्टन्स काय आहे एक्स, आणि तोच एक्स इथं लिहायचा. आता वाय कोऑर्डिनेट म्हणजे ते कुठं असणार वाय ऍक्सिस वर इथं, म्हणजे हेच वाय इथं असणार, आणि हे ओपी काय केलं जॉईन केला. लक्षात आलं, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, आणि हा झेड ऍक्सिस आहे, आणि पी एक्स वाय बी एनी पॉइंट, आणि डीएम इज सिच्युएटेड ॲट पॉइंट पी. नंतर ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पी ऑन एक्स अँड वाय ऍक्सिस आणि जॉईन ओपी. आणि एवढं केलं की मग तुमची काय करायची बॉडी काढायची बघा असे. नक्की कळालं. आता बघा, एक्स ऍक्सिस वरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स, वाय ऍक्सिस वरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय, आणि झेड ऍक्सिस वरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड. तर आय झेड ची व्हॅल्यू किती येते आय एक्स प्लस आय वाय, आणि त्याच्या आधारे प्रिन्सिपल सांगितलंय. आधी समजून घ्या, आय झेड म्हणजे काय
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन बॉडी अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस. आय एक्स म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस, आय वाय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस. आणि मग स्टेटमेंट बघा, आय झेड म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिनर बॉडी अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस इज इक्वल टू सम, काय इथं सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस इन प्लेन लॅमिना. म्हणजे जे दोन ऍक्सिस प्लेन मध्ये आहेत आणि ते एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत त्याच्या ऍक्सिसवर असणारे मोमेंट ऑफ इनर्शियाचे ऍडिशन. आय झेड म्हणजे काय बघा स्टेटमेंट, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिनर बॉडी अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस इन प्लेन लॅमिना. राईट. नंतर बॉडीची माहिती सांगितली. कन्सिडर लॅमिनर बॉडी, OX and OY are two axes in plane lamina perpendicular to each other. OZ is the third axis perpendicular to plane body and they both passing through O. Then काय काढायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस आय एक्स, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस आय वाय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस आय झेड. राईट. आता हे फॉर्म्युले कशा लिहिले ते एकदा आधी समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सपोज ही बॉडी आहे, हा तुमचा ऍक्सिस आहे, M1 M2 M3 अप टू MN हे काय मासेस आहेत आणि R1 R2 R3 अप टू RN हे काय डिस्टन्स आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसा डिफाईन केला होता, पहिल्या पार्टिकलचा मास आणि त्याच्या ऍक्सिस पासून डिस्टन्सचा स्क्वेअर. दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट ऍक्सिस. कसं करतोय बघा मोमेंट ऑफ इनर्शिया, मास कुठं आहे इथं, ऍक्सिस कुठं इथं, तर मास इथं लिहायचं आणि ऍक्सिस पासून डिस्टन्सचा स्क्वेअर करायचा. आता सेकंड पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचं मास किती आहे इथं आणि ऍक्सिस पासून डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे आर्ट स्क्वेअर. नक्की कळलं ना. डॉट 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 याला काय म्हणत होतं, nth पार्टिकलचं मास Mn, ऍक्सिस पासून डिस्टन्सचा स्क्वेअर. इट कॅन बी रिटन एज समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर, आय चेंजेस फ्रॉम N टू N. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, सम आहे. तिथं समेशन ऐवजी काय घ्यायचंय, इंटिग्रेशन. Mi मास ऐवजी काय घ्यायचंय, dm. आणि Ri स्क्वेअर ऐवजी काय घ्यायचं, ऍक्सिस कुठं आहे बघायचं, मास कुठं आहे बघायचा, त्याचा स्क्वेअर घ्यायचा. बघा आता पुन्हा पहिल्यापासून, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट आय एक्स ऍक्सिस त्याला काय म्हणतो, आय एक्स. काय म्हणणार, समेशन म्हणजे काय, हे काय समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर. समेशन म्हणजे इंटिग्रेशन इंटिग्रेशन इंटिग्रेशन. मास ऐवजी काय वापरलं, मास किती आहे इथं, dm 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 dm. आता Ri स्क्वेअर ऐवजी काय वापरलं बघा, एक्स ऍक्सिस घेताना ऍक्सिस इथं आहे, मास इथं आहे, त्याच्यातलं डिस्टन्स काय y, त्याचा स्क्वेअर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस, आता वाय ऍक्सिस कुठं आहे इथं, मास कुठं इथं, ह्यातला डिस्टन्स किती आहे एक्स, त्याचा स्क्वेअर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस, ऍक्सिस कुठं आहे इथं, मास कुठं आहे इथं, ह्या दोघातलं डिस्टन्स किती ओपी, त्या ओपी स्क्वेअर. नक्की कळालं. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस आय एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर dm. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस आय वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dm. कळतंय ना. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर dm. आणि काय प्रूव्ह करायचं आहे, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय प्रूव्ह करायचा. मग त्यासाठी काय घेतलं, आय एस आय झेड. आय झेड ची व्हॅल्यू काय, इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर. आता ओपी स्क्वेअर ची व्हॅल्यू भरा पायथागोरस थेरम प्रमाणे. इथं राईट अँगल ट्रँगल आहे, हायपोटेनस. ओपी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि इंटिग्रेशन सेपरेट बघा, इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dm, इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर dm आय एक्स, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dm आय वाय आणि हा आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया काढला बाय प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. समजला ना. ओके, फक्त लाईक करा,
सबस्क्राईब करा. ओके.